नागपुरातल्या रविनगरातल्या एका पोलिंग बूथवर मॉक पोलिंग न करता थेट मतदान पार पडल्याचं निदर्शनास आल्यावर त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती नागपुरातून लोकसभा उमेदवार विकास ठाकरे यांनी दिली आहे। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे। नियमानुसार थोड्या मतांच्या फरकाने उमेदवार पडत असेल तर ती गरज भासू शकते असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे। आपण पाहिलं असेल की रविनगरच्या एका बूथवर जे मॉक पोलिंग होतील आणि ते डिलीट न करताच मतदान झालं असं निदर्शनास आलं आणि त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे टाकून ठेवली आहे। आणि आमची मागणी आहे की इथे मतदान पुन्हा घ्यावं, परंतु नियमाप्रमाणे जर तेवढ्या मताच्या फरकाने उमेदवार पडत असेल तर ती गरज भासणार आहे। आणि मला वाटते की तेवढ्या मतापेक्षा जास्ती मताधिक्यानं उमेदवार विजयी होणार आहे। तर एक प्रिकॉशन म्हणून आणि ज्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे आलं नाही, मग हे अनेक बूथवर तर नाही झालं ना 2200 पैकी, हा सुद्धा संशय निर्माण झालेला आहे। आता मतमोजणी आहे, या मतमोजणीमध्ये अशाच पद्धतीनं मग इकडली मतं तिकडे तिकडली मतं इकडे होत असतील का, अशा अनेक शंका या निमित्तानं निर्माण झाल्या आहे। आणि उमेदवार म्हणून याची तक्रार करणं मला जरुरी होतं आणि ती तक्रार मी केलेली आहे। संजय राऊत यांच्या विधानावरही विकास ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। आता त्यांनी जे सामनामध्ये लिहिलेलं आहे त्या लिखाणावरनं गडकरी साहेबांचं त्यांचं खूप जास्ती प्रेम आहे असं मला दिसते। परंतु हे प्रेम असताना त्यांनी आपण महाविकास आघाडीचे एक घटक आहोत हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं। जर त्यांचं प्रेम असेल तर ते प्रेम त्यांनी त्यांच्या घरी जाऊन दर्शवावं। असे लिखाणातून तुम्ही दर्शवाल तर लोकांमध्ये गैरसमज होईल की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये रोज भाजपाला शिव्यागाळ करता आणि एकीकडे भाजपाचे उमेदवार गडकरी यांच्या बाजूनं बोलता, तर ही काय दुपट्टी भूमिका आहे। म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आपलं भान ठेवून बोलावं, नाही तर बोलण्यास सगळेच मोकळे आहे।